महापालिकेच्या रामवाडी नागरी आरोग्य केंद्रामध्ये एक्स-रे टेक्निशियन असलेल्या गुरुप्रसाद इनामदार या कर्मचाऱ्यांनी महिला रुग्णाबरोबर चुकीचे वर्तन केले। महिलांना लज्जा वाटेल असे कृत्य केले। संबंधित महिला रुग्णांच्या नातेवाईकांनी कर्मचाऱ्याला रामवाडी प्रसूतिगृहातच बेदम चोप दिला। तर महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासी यांनी तात्काळ संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली। रामवाडी नागरी आरोग्य केंद्रात तपासणीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे। 5 दिवसांपूर्वी महिला रुग्ण तेथे तपासणीसाठी आल्या होत्या। एक्स-रे लॅबमध्ये महिलांसोबत महिला कर्मचारी असणे बंधनकारक आहे। त्यानुसार या केंद्रात एक्स-रे टेक्निशियनसह एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे। मात्र संबंधित कर्मचाऱ्यांनी महिला कर्मचाऱ्याला बाहेर काढले। त्यानंतर एक्स-रे काढताना महिला रुग्णासोबत चुकीचे वर्तन केले। संबंधित महिलेने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला। त्यानंतर कुटुंबियांनी कर्मचाऱ्याला बेदम चोप दिला। तसेच यापूर्वी महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांना अशाच पद्धतीने त्रास दिल्याचीही तक्रारी या कर्मचाऱ्याच्या विरोधात होत्या। मात्र महापालिका आरोग्य विभागाने संबंधित कर्मचाऱ्याच्या विरोधात निलंबनाचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला। महापालिका आयुक्तांनी इनामदार याच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई केली आहे। आपलं रामवाडी UPSC आहे, सोलापूर महानगरपालिकेच्या जे आपलं आरोग्य केंद्र आहे त्यामध्ये हे येतं। त्यामुळे साधारण आम्हाला 26 नोव्हेंबर रोजी एक आम्हाला नागरिकाकडून तक्रार प्राप्त झाली। एक जी रुग्ण होती तर तिला आमचा जो तिथला एक्स-रे टेक्निशियन होता श्री गुरुप्रसाद इनामदार, त्यांनी ते क्षकिरण तंत्रज्ञ आहेत, तर त्यांनी चुकीच्या पद्धतीने त्यांना टच केला। एक्स-रे काढत असताना चुकीच्या पद्धतीनं त्यांना म्हणजे त्यांना आवडलेलं वाटेल किंवा असं चुकीच्या पद्धतीनं त्यांना अप्रिय भावना निर्माण होईल अशा पद्धतीने त्यांना टच केलं। अशा आम्हाला लेखी स्वरूपात तक्रार केली। त्यानंतर आम्ही इतरही म्हणजे माहिती घेतली, चौकशी केली आणि इतरही काही महिलांची अशी तक्रार असल्याची, परंतु त्यांनी लेखी स्वरूपात तक्रार दिली नाही आणि सदर बाब गंभीर असल्यामुळं मग आम्ही आमच्याकडे रिपोर्ट आल्यानंतर तात्काळ त्यांना सस्पेंड केलेलं आहे। आणि आता जी काही पुढची चौकशी होऊन जर त्यात अजून तथ्य असेल, इतरही कुठल्या नागरिकांना जर अशी काही घडले असेल तर त्याची सुद्धा लेखी तक्रार आमच्याकडे कळावी। आणि नाव जे संबंधित अर्जदार असतील त्यांचं नाव आम्ही गुप्त ठेवू आणि कुठलीही त्याची बाहेर म्हणजे समाजामध्ये नाव जाण्याची काळजी घेऊ आणि त्या संबंधित कर्मचाऱ्याला सुद्धा त्याचं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाईल। परंतु जे ही बाब गंभीर आहे त्यामुळे तात्काळ निलंबित केलेलं आहे आणि पुढील तपास करून डिटेल तपास करून पुढील कारवाई केली। Subscribe now and press the bell icon. Never miss an